नमस्कार. दीपाली जोशी या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. माझ्या पहिल्या एपिसोडला आपण जो प्रतिसाद दिलात, माझं कौतुक केलं, त्याबद्दल मी आपणा सर्वांची मनपूर्वक आभारी आहे. आपण माझं चॅनल जरूर सबस्क्राईब करावं. असेच नवनवीन एपिसोड्स आपल्याला नक्की बघायला मिळतील अशी ग्वाही मी आपल्याला देते. आता आजच्या कार्यक्रमाकडे वळूया. आजच्या कार्यक्रमाचा विषय अर्थातच वो हर एक पल का शायर है, साहिर लुधियानवी. साहिर लुधियानवी यांचा जन्म 8 मार्च 1921 आणि मृत्यू 25 ऑक्टोबर 1980. पुरं 59 वर्षांचं आयुष्य. पण या आयुष्यामध्ये एखाद्या लेखकाने, एखाद्या कवीने कितीतरी विषयांना स्पर्श करावा, कितीतरी विषयांवर गाणी लिहावी, कितीतरी आयुष्यातल्या प्रसंगांवर मार्मिक भाष्य करावं आणि एवढं सगळं करूनही स्वतःविषयी म्हणावं, मैं पल दो पल का शायर हूँ, मैं पल दो पल का शायर हूँ, पल दो पल मेरी हस्ती है, पल दो पल मेरी जवानी है, पल दो पल मेरी कहानी है, मैं पल दो पल का शायर हूँ. असे हे साहिर लुधियानवी. पण साहिर लुधियानवी यांच्या गाण्यांनी, यांच्या कवितांनी, यांच्या शेरो शायरीने जीवनाच्या प्रत्येक अंगावर स्वतःचा अमिट असा ठसा उमटवला आहे. आणि म्हणून मला त्यांच्यासाठी म्हणावंसं वाटतं, तुम हर एक पल के शायर हो, तुम हर एक पल के शायर हो, हर एक पल तेरी कहानी है, हर एक पल तेरी यादें है, तुमसे ही भरी जवानी है. आमचं जे तारुण्य आहे, आमचा जो जगण्याचा उत्साह आहे, तो तुमच्यामुळे टिकून आहे. म्हणून म्हणावंसं वाटतं, तुम हर एक पल के शायर हो, तुमसे पहले कितने शायर आए और आकर चले गए, ना वो एक पल का किस्सा थे, ना तुम एक पल का किस्सा हो, तुम कैसे जुदा हो जाओगी, तुम हर एक दिल का हिस्सा हो, तुम हर एक पल के शायर हो. आता या गाण्यामध्ये मी साहिरजींचा उल्लेख तुम असा केलेला आहे, ते केवळ गाण्याच्या मीटरमध्ये तो शब्द बसावा म्हणून. पण त्यांच्याविषयी मनामध्ये आदरच आदर आहे. आता बघा ना, बाबुल की दुआएं लेते जा, जा तुझको सुखी संसार मिले, मैं कि कभी तुझे याद ना आए, ससुराल में इतना प्यार मिले. सासरी निघालेल्या मुलीच्या बापाच्या हृदयातली घालमेल किती अचूकपणे साहिरजी आपल्या शब्दांमधून व्यक्त करतात. आणि इकडे लगेच तेरे चेहरे से नजर नहीं हटती जमाना हम क्या देखे. आहे की नाही गंमत. एकीकडे इतकं रोमांसने भरलेलं गीत लिहितात आणि दुसरीकडे वयस्कर झालेल्या, वयाने वाढलेल्या परंतु मनाने तरुण असलेल्या नवऱ्याच्या मनातलं आपल्या बायकोविषयीचं प्रेम किती अलगद व्यक्त करतात बघा बरं. ए मेरी जोहरा जबीन तुझे मालूम नहीं, तू अभी तक है हसी और मैं जवान. आता जोहरा जबीन या शब्दाचा अर्थ जेव्हा शोधण्याचा मी प्रयत्न केला, तर मला असं सापडलं की जोहरा जबीन म्हणजे शुक्रासारखं सुंदर कपाळ असलेली स्त्री. आता स्त्रीला शक्यतो करून तिचं सौंदर्याचं वर्णन करण्याकरता शक्यतो आपण म्हणजे बहुतांश कवी चंद्राची उपमा देतात. पण शेवटी ते साहिरजी आहेत. शुक्रासारखं तेजस्वी, शुक्रासारखं सुंदर कपाळ असणारी माझी बायको आहे असं वर्णन तो नवरा करतो आहे. किती सुंदर आहे ही कल्पना. मन रे तू काहेन धीर धरे. मनावर ताबा मिळवणं ही किती अवघड गोष्ट आहे. पण किती सहजपणे साहिरजी मनालाच विनवणी करताय. मन रे तू काहेन धीर धरे, ओ निर्मोही मोल न जाने, जिनका मोह करे. ज्यांचा मोह तुला पडलेला आहे त्यांचं मूल्य तुला कळत नाही का. खरं तर ते तुला कळतं आहे असंच साहिरजी सुचवत आहेत. अशी कितीतरी गाणी आहेत.
मेरे घर आई एक नन्ही परी. एक छोटीशी मुलगी नव्यानेच पहिल्यांदाच आपल्या घरी आलेली आहे. मग तिला बघून त्या घरातली गृहिणी कसं बरं व्यक्त होईल? आता मला नेहमी एक आश्चर्य वाटतं पुरुष कवींचं किंवा पुरुष शायर जे असतात त्यांचं, की ते स्त्रियांच्या मनातल्या भावना किती पटकन, किती खोलवर असलेल्या भावनासुद्धा किती अचूक शब्दात ते व्यक्त करतात. कसं जमत असेल त्यांना हे? साहिरजींच्या सगळ्या गाण्यांचा आपण अभ्यास केला. मग अभ्यास केला म्हणजे नुसती ती गाणी ऐकली, बघितली, थोडंसं त्यांच्याकडे लक्षपूर्वक पाहिलं तर आपल्याला असं वाटतं की ही इतकी प्रतिभा ही एखाद्याला सहज प्राप्त होत नाही. त्यासाठी वरचा देवाचा कुठंतरी आशीर्वाद असायला लागतो. आता हेच बघा ना, आमच्यासारखे छोटे मोठे कवी, छोटे मोठे कंटेंट क्रिएटर काहीतरी छोटंसं आपल्या बुद्धीच्या मर्यादेमध्ये असलेलं लिहितात, प्रेझेंट करतात आणि सगळ्या जगाला दाखवतात. अहो बघा, मी हे लिहिलं, हे मी लिहिलं. पण साहिरजींसारखा मोठा शायर स्वतःबद्दल म्हणतो, क्यों कोई मुझको याद करे, क्यों कोई मुझको याद करे, मसरूफ जमाना मेरे लिए क्यों वक्त अपना बर्बाद करे, मैं पल दो पल का शायर हूँ. मित्र हो, हे या ओळी जेव्हा मी ऐकल्या ना तेव्हा अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आलं. कारण साहिरजींची अनेक गाणी मला माहिती होती त्यावेळेला. मला असं वाटलं, साहिरजी आपके आपकी शायरी को अनुभव करना, आपके गानों को सुनना ज़िंदगी की बर्बादी नहीं, अपने वक्त की बर्बादी नहीं बल्कि ज़िंदगी की आबादी है. आपल्या जीवनाला समृद्ध करणं आहे. साहिरजी वेगळे ठरतात, साहिरजी मोठे ठरतात ते यामुळे. अभी ना जाओ छोड़ कर कि दिल अभी भरा नहीं. प्रियकर आणि प्रेयसीची भेट होते आणि प्रेयसीला आता वेळ संपत आल्यामुळे घरी जाण्याची घाई असते आणि त्यावेळेला तू जाऊ नकोस, इथेच थांब, आणखीन थोडा वेळ माझ्याजवळ बस, अशी विनवणी तो प्रियकर जेव्हा साहिरजींच्या शब्दामध्ये व्यक्त करतो तेव्हा ते एक अजरामर गीत होतं. गपुची गम गम, किशिकी कम कम, असं म्हणत साहिरजी नव्या पिढीला साथ घालतात. तर मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हे गीत तर अक्षरशः तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसाचा जगण्याचं तत्त्वज्ञान सांगणारं अतिशय अजरामर गीत आहे. कितीतरी अपेक्षाभंगाचे प्रसंग, कितीतरी दुःख, कितीतरी तडजोडी, हे सगळं पचवून आपल्यासारखी सामान्य माणसं ही जगत असतात. आणि तेच तत्त्वज्ञान साहिरजी आपल्या शब्दामध्ये किती अचूकपणे पकडतात. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को दुबई में उड़ाता चला गया. अल्लाह तेरो नाम, ईश्वर तेरो नाम, अल्लाह तेरो नाम. ही तर एक वैश्विक प्रार्थना आहे असंच मी म्हणेन. हे सगळं करणारे साहिर तितक्याच तरलपणे एखादी अनवट गझलसुद्धा लिहितात. छू लेने दो नाजुक होठों को, कुछ और नहीं है जाम ये है, छू लेने दो नाजुक होठों को. साहिरजींना अशा एका प्रसंगावर गीत लिहायला सांगितलं होतं की त्या प्रसंगामध्ये लग्न झालेला नवरा आपल्या लग्नाच्या पहिल्या रात्री आपल्या बायकोला, आपल्या पत्नीला मदिरेचा, दारूचा एक ग्लास घेण्यासाठी आग्रह करत असतो आणि त्या सिच्युएशनवर, त्या प्रसंगावर त्यांना गीत लिहायचं होतं आणि त्यावेळेला त्यांनी ही तरल अशी गझल लिहून काढली. आगे भी जाने न तू, पीछे भी जाने न तू, जो भी है बस यही एक पल है,
क्षणिक. जे काही आहे ते ह्या क्षणामध्ये आहे. जे काही आहे ते वर्तमान काळामध्ये आहे. आपल्याला आता कितीतरी सायकॉलॉजिस्ट मनावर सायकॉलॉजीवर तर आजकाल इतकं लिहून येतं आहे. यूट्यूबवर सुद्धा इतके व्हिडिओज येत आहे आणि त्या प्रत्येक लेखनामध्ये, प्रत्येक सादरीकरणामध्ये एकच गोष्ट सांगितलेली असते, ती म्हणजे आपण सगळ्यांनी वर्तमान काळात जगलं पाहिजे. जे काही आहे ते या क्षणामध्ये आहे आणि हीच अतिशय जीवनाची मूल अशी गोष्ट कितीतरी काळाच्या मागे, कितीतरी आधीच साहेबजी सहज आपल्या गाण्यातून पण इतक्या रंजकतेने व्यक्त करून गेलेले आहेत. असं सगळं इतकं साधं, इतकं सोपं सांगणारे साहेबजी कुठेतरी अचानक अध्यात्मामध्ये शिरतात आणि चक्क म्हणतात, वो दुनिया मेरे बाबुल का घर, ये दुनिया ससुराल, लागा चुनरी पे डाग. जगत असताना कितीतरी कळत नकळत घडणाऱ्या चुकांना लागा चुनरी पे दाग म्हणत साहेबजी किती सहज करून टाकतात आणि सहज सांगून जातात की शेवटी वो दुनिया मेरे बाबुल का घर आहे. माझं माहेर तर ते आहे. हे काही जगणं आहे, ही जी दुनिया आहे ते तर माझं सासर आहे. किती सुंदर आहे, किती सहज आहे आणि म्हणून साहेबजींच्या आपण पुन्हा पुन्हा प्रेमात पडतो. पुन्हा पुन्हा ती गाणी आपल्याला ऐकावीशी वाटतात. तुम्हाला वाटेल की हा कार्यक्रम करून मी माझी गाण्याची हौस फेडते की काय, पण असं मुळीच नाही आहे बरं. उलट ही सगळी गाणी आपण सगळ्यांनी ऐकावीत. या सगळ्या गाण्यांचा आपण आनंद घ्यावात आणि तो आनंद घेत असताना आपल्या हेच लक्षात यावं की इतकी व्यापक जीवनाच्या सर्वांगाला स्पर्श करणारी गाणी लिहिली आहेत ती साहिर लुधियानवी यांनी. कभी खुद पे कभी हालात पे रोना आया. हम दोनों मधलं जयदेव यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं आहे. या गाण्यामध्ये पुढे असा एक शेर आहे, कौन रोता है किसी और के खातिर ए दोस्त, कौन रोता है किसी और की खातिर ए दोस्त, सबको अपनी ही किसी बात पे रोना आया. किती खरं आहे ना. आपलं काय होतं, कुणाचंही दुःख ऐकत असताना कुठेतरी आपण स्वतःला त्यात पाहायला लागतो. त्याच्याशी साधर्म असलेली वेदना आपल्याही आयुष्यात कुठेतरी घडून गेलेली असते आणि मग आपल्याही डोळ्यातून अश्रू यायला लागतात. असं सगळं सम्यक आणि रोमांसने भरलेलं असं हे सगळं लिहित असताना साहेबजी समाजाला परखड सवाल देखील विचारतात. जाने वो कैसे लोग थे जिनके प्यार को प्यार मिला, हमने तो जब कलियां मांगी कांटों का हार मिला. जाने वो कैसे लोग थे जिनके प्यार को प्यार मिला. जीवनाचं वैफल्य, अपेक्षाभंग, दुःख ते सुद्धा तेवढ्याच ताकदीने, तेवढ्याच परखडपणे ते व्यक्त करतात. त्यांचं एक गाणं तर इतकं सुंदर आहे, औरत ने जन्म दिया मर्दों को, औरत ने जन्म दिया मर्दों को, मर्दों ने उसे बाजार दिया. स्त्रीच्या आयुष्यातलं, स्त्रीच्या हृदयातलं याहून मोठं दुःख काय असू शकतं, पण ते मांडणारी व्यक्ती एक पुरुष आहे आणि एक शायर आहे, हे तितकं महत्त्वाचं आहे. कवींकडे किंवा जे शायर असतात त्यांच्याकडे समाजाचा बघण्याचा एक विशिष्ट दृष्टिकोन असतो की हे कवी ना हे एका वेगळ्याच दुनियेत जगतात, यांचं वेगळंच काहीतरी सुरू असतं, यांना फक्त चंद्र तारे आणि आपल्या प्रियतमाचा मुखडा एवढंच फक्त दिसतं, असा समाजाकडून कवींवर आक्षेप घेतला जातो. पण कवी समाजातल्या प्रत्येक घटकासाठी, प्रत्येक परिस्थितीसाठी आपलं काव्य निर्माण करतात, हे कधी कधी समाजाकडून दुर्लक्षित होतं. चलो एक बार फिर से अजनबी बन जाए हम दोनों. कधी कधी परिस्थिती आपल्याला अशा वळणावर आणून सोडते की आपल्याला पुढे जाणं शक्य होत नाही. ते स्वप्न,
ती व्यक्ती, ती वेळ, ते सगळं पुढे घेऊन जाणं आपल्याला शक्यच नसतं. मग अशा वेळी साहेबजीच आपल्याला सांगतात, चलो एक बार फिर से अजनबी हो जाए हम दोनों. ह्या गाण्यातला एक शेर इतका सुंदर आहे, वो अफसाना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन. वो अफसाना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन. वो अफसाना एक खूबसूरत मोड़ देकर छोड़ना अच्छा. वो अफसाना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन, उसे एक खूबसूरत मोड़ देकर छोड़ना अच्छा. किती सुंदर आहे ना. एखादी गोष्ट, एखादं स्वप्न जे आता प्रत्यक्षात कधी उतरूच शकत नाही, मग त्याला एक सुंदरसं वळण देऊन रामराम केलेला किती चांगलं नाही का. असे हे साहिरजी. पण कितीही परखड झाले तरीसुद्धा ते त्यांच्यामधला आशावाद सोडत नाही. ते म्हणतातच, इन काली सदियों के सर से जब रात का आंचल ढलकेगा. इन काली सदियों के सर से जब रात का आंचल ढलकेगा. जब दुख के बादल पिघलेंगे, जब सुख का सागर छलकेगा. जब अंबर झूम के नाचेगा, जब धरती नगमे सुनाएगी, वो सुबह कभी तो आएगी. वो सुबह कभी तो आएगी. हा चिरंतन आशावाद ते सदैव आपल्याला देऊन जातात. आणि शेवटी साहिरजींचं एक अतिशय सुंदर गाणं, तुम भी चलो हम भी चले, चलती रहे जिंदगी, ना ज़मी मंजिल ना आसमां, जिंदगी है जिंदगी. तुम भी चलो हम भी चले, चलती रहे जिंदगी. सगळ्यात महत्त्वाचं असतं ते जगणं आणि आनंदाने जगणं. आहे ती परिस्थिती स्वीकारून जगणं. आणि त्या जगण्याच्या प्रत्येक टप्प्यावर साहिरजी आपल्याला मदत करतात. आपल्या जीवनातला कुठलाही असा प्रसंग नाही की जिथे साहिरजींची गाणी आपल्याला मदत करत नाहीत. म्हणून मला साहिरजी मोठे वाटतात ते ह्या कारणाकरता. खरं तर त्यांच्या शायरीची, त्यांच्या कवितांची, त्यांची एवढी गाणी आपल्याकडे उपलब्ध आहेत, त्या सगळ्या गाण्यांना स्पर्श करणं मला खरं तर शक्यही होत नाही आहे. कारण त्यासाठी लागणारी प्रतिभा आणि त्यासाठी लागणारा बुद्धीचा पैस कदाचित माझ्याजवळ नाही. पण माझ्या या छोट्याशा प्रयत्नातून मी साहिरजींना आदरांजली वाहते आणि आपल्या सर्वांची अनुमती घेते या विनंतीसह की आपणही ही सगळी गाणी नक्की ऐका आणि त्याचा आनंद घ्या. आजच्या पुरतं इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. नमस्कार.